मग कार्यक्रम सुरू करायचा का? आवाज येत नाही, करायचा. सर्वप्रथम सर्वांना नवरात्र उत्सवाच्या आणि दसऱ्याच्या विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी हा आपला जो सोहळा चालू आहे, नवरात्र उत्सव दसरा, खरं तर हा जो नवरात्र उत्सव आहे तो हा माझ्या माता माऊलीचा सन्मानाचा सोहळा आहे. कारण प्रत्येकाला माहिती आहे, टेलिव्हिजनच्या माध्यमातून पाहिलं आहे, दैत्य असुर माजले होते, देवांनी देखील हात टेकले, परंतु मग माझ्या या दुर्गा मातेला आव्हान करावं लागलं आणि त्यांनी या दैत्यांचा संहार केला. आणि म्हणून आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेल्या माझ्या माता माऊलींना
शाहिरी मानाचा मुद्रा आणि सर्वांना विनंती आहे की जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मंडळी या माझ्या सर्व माता भगिनींसाठी आवाज येत नाही थोडा बोलू दे कार्यक्रमाला सुरुवात करतो जिंकाया रसिकना मी शाहीर झालो ओढ गायनाची मला सप्तसुरात झालो सर्व शुभकार्य निर्विघ्नपणे पार पडतात अशी मंगलमूर्ती गणपती गजानन गणरायाला वंदन करतो कलेची देवता नटेश्वराच्या चरणी जीवाला अभिवादन करू माझं ग्रामदैवत नागेश्वर आई पाहुणाई देवी रवळनाथ त्याचप्रमाणे या आगवे गावचं ग्रामदैवत आई सुगादेवी रवळनाथ यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझा आराध्य दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन या अखंड भारत भूमीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ मासाहेब यांना त्रिवार प्रणाम करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार विनम्र अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय हृदय आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुद्रा करून तसेच आपल्या योगदानाने ही भूमी पावन करणाऱ्या सर्व महामानवांना सर्व महामातांना त्रिवार प्रणाम आणि मंडळी त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य परमपूज्य सद्गुरू भाई गोसावी महाराज त्याचप्रमाणे माझे वस्ताद कवी शाहीर दिनेश चोरगे पांडुरंग चोरगे त्याचप्रमाणे मला वस्तादाप्रमाणे असणारे अरुण कुमार यादव बुवा यांना त्रिवार प्रणाम करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक श्री सुखादेवी दर्शन नवरात्रोत्सव मंडळ आठवे गोरेवाडी गुरववाडी दसरा निमित्त आणि सत्यनारायण महापूजा निमित्त या ठिकाणी कलगी आणि तुरा असा शक्ती तुऱ्याचा जंगी सामना मंडळ या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे आम्ही तुरेवाले मी शाहीर नितीन गोसावी ओम सिद्ध सेवानाथ मंडळ धावडेवाडी मुक्काम हातिवले तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी च्या वतीने या जमलेल्या माझ्या तमाम
शाहिरी मानाचा मुद्रा त्याचप्रमाणे या गर्दीमध्ये शाहीर वर्ग शिष्य वर्ग गुरुजन वर्ग भक्ताद वर्ग मंत्री मंडळी असतील सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा आज मला संगीताला साथ देत आहेत आमचे ढोलकी मास्टर जितेश दादा मिरगुरे कीबोर्ड मास्टर अभिदादा सांबर बेंजो मास्टर मोहित दादा चव्हाण ऍक्टोपर मास्टर रोशन कुवेसकर आणि माझा जीवनाचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्याचे जे कार्य करतात ते आमचे सुरज दादा मालपेकर आणि टीम यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा मंडळी कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर राजांसाठी एक शेण सादर करतोय बघा अरे कापल्या जरी आमच्या नसा अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उजळण होईल भगव्या रक्ताची कापल्या जरी आमच्या नसा तरी उजळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी छाती तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची आणि फक्त शिवरायांची या निमित्ताने राजांना त्रिवर्ण मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या प्रताप फेरीला सुरुवात करतो मंडळी जय हिंद जय महाराष्ट्र आज या कार्यक्रमाला ज्याने आम्हाला आमंत्रित केलं ते म्हणजे या ठिकाणी मगाशीच उल्लेख केलाय शिवसेना युवा प्रमुख आणि या मंडळाचे खजिनदार सन्माननीय अनिल गुरु माऊली त्याचप्रमाणे योगेश धुमक सदस्य आहेत त्याचप्रमाणे योगेशजी मोरे या मंडळाचे अध्यक्ष आहेत या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो त्याचप्रमाणे मला फोनद्वारे ज्यांनी संपर्क साधला ते आमचे सौरभ दादा गुरव यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो या गर्दीमध्ये शाहीर मंडळी आहेत त्यामध्ये शक्तीवाले शाहीर आमचे दीपक दादा फलसे सुरेवाले समीर लांबाडे त्याचप्रमाणे संदीप संगरे बुवा तसेच युट्यूबर सुजित नाकरेकर या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतोय स्तवनाकडे वळतोय मंडळी आणि त्याचप्रमाणे आज हा शक्तीसुराचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कसं आहे मंडळी संसारामध्ये भांड्याला भांड लागल्याशिवाय मजा नाही आहे की नाही भांड्याला भांड लागलंच पाहिजे सुरळीत संसार असेल तर मला जे प्रतिस्पर्धी शाहीर लाभले बुवा म्हणाले की बुवा म्हणतील आम्ही दोघी आले मी म्हणणारच बुवा आणि बुवांचे माझ्या मनातलं बुवाने आधीच जाणलंय तर ते आमचे शक्तीवाले शाहीर बलराम तांबे अमोल शिंदे या दोघांना दोन्ही शाहिरांना या शाहिराचा शाहिरी मानाचा मुद्रा आणि माझ्या स्तवनाकडे वळतोय गिरजावरा नटेश्वरा आधी स्मरण करतो
रंगभूमी तुला मी माझ्या हृदयात स्मरतो। या रसिकरंजना गुरुजना तुमचे चरण मी धरतो। रसिकरंजना गुरुजना तुमचे चरण मी धरतो। आणि शुभंकराच्या कृपेने गायनी रंग भरतो। आणि म्हणून मंडळी स्तवन सादर करण्यापूर्वी स्तवन हे सद्गुरूंना अर्पण करतो। कारण देव थोर जाणावा का गुरु थोर जाणावा, आधी नमस्कार कोणाची करावा, मनी भाव तो सद्गुरु थोर आहे, तयाचा भजनी रघुराज पाय। म्हणून भगवान श्री कृष्णाला देखील सांदीपनीला शरण जावं लागलं, प्रभू रामचंद्रांना वशिष्ठांना शरण जावं लागलं। म्हणून आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये सद्गुरूंचं महत्व फार आहे। म्हणून हे जे स्तवन आहे हे माझ्या सद्गुरूंना सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो। बघा काय म्हणायचं, स्तवनाकडे लक्ष असू द्या। गुरु कृपेची धरून कास आलो, गुरु कृपेची धरून कास आलो, पाहुनी रूप मणिरण्य झालो, पाहुनी रूप मणिरण्य झालो। पूजा
गणपती गजानन महाराज गावदेवी माते बोलतुरे वारे अखंड हरदास वळीचा विजय असो बजरंग बली परम पूज्य सद्गुरु भाई गोसावी महाराज पांडुरंग वस्तात या ठिकाणी स्तवन सादरीकरण झालेलं आहे आणि आता गणाकडे वळतो. बुवांचा गण असा होता, हा महादेव मोठा जती गंधर्व लागले गाया आनंदली स्वाती माया उगा लग्नाच दोन दोन बाया नवरा एकलाच गण राया उभा लग्नाच्या दोन दोन बाया आणि नवरा एकलाच गण राया. वा तुमचा तो विषय आहे तो आधी गद्यात तुम्हाला उत्तर देतो नंतर पद्यात देखील देतो. विषय असा आहे की ज्यावेळी ह्या दोन रिद्धी आणि सिद्धी गणरायाकडे लग्नासाठी म्हणजे विवाह इच्छुक होत्या त्यावेळी गणरायाने त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली आणि सांगितले सभेत या स्थानी बसा जे सगळ्यात उच्च असेल. त्यावेळी त्या दोघांनीही भगवान शंकर आणि पार्वतीच्या चरणाशी जाऊन बसल्या आणि म्हणून बुवा हा तुमच्या गद्याचा भाग दिला आणि आता पद्यात देतो. हा लग्नाआधी तयार दोन बाया पण खंबीर तो गणराया लग्नासाठी तयार दोन बाया पण खंबीर तो गणराया नाही संधी घालवली वाया. वा वा म्हणाले मगाशी गण सादर करण्यापूर्वी की बुवा आधीच म्हणतील की दोन दोन आहेत आणि हा एकटा गणराया आहे. वा यापूर्वी देखील अशा दोन दोन बऱ्याच वेळा मला मिळाल्या पण हा गणराया म्हणा किंवा श्रीकृष्ण म्हणा त्यांना पुरून उरला आणि तुम्हाला देखील पूर्ण अर्थ देखील शास्त्रात कारण आयोजकांचा मान सन्मान राखूनच वारी करणार. म्हणून हा लग्नासाठी तयार दोन बाया पण खंबीर तो गणराया नाही संधी घालवली वाया बसवले दोघांना नाही पाया आणि संधी घालवली वाया बसवले दोघांनाही पाया. बोल तुमच्या गद्याचा आणि पद्याचा दोघांचंही उत्तर दिलंय आणि आता माझ्या घराकडे वळतो. गण कसा आहे प्रत्येक बोलावर लक्ष ठेवा बुवा उत्तर जरूर द्यायचं आहे आणि म्हणून गणाला सुरुवात करतो. कसे सूर छेडू कसे गीत गाव
तुझे रूप गणराया कसे सांग पाहू माझी भाव सुने तव चरणी वाहू माझी भाव सुने तव चरणी वाहू आणि तुझ्या भक्ती मध्ये गणेशा सदा लीन राहू हा मनोकामना पूर्ण कराया दिस सुखाचे दाखवाया धरी भक्तावरिया छाया चरणी अर्पित जीवन काया धराया हराया विघ्न श्री गणराया धराया हराया विघ्न श्री गणराया मनोकामना पूर्ण कराया हिच दुःखाचे दाखवाया धरी भक्तावरिया छाया त्यांनी अर्पित जीवन काया हराया हराया विघ्न श्री गणराया 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 मनोकामना पूर्ण कराया हिच दुःखाचा दाखवाया धरी भक्तावरिया छाया त्यांनी अर्पित जीवन काया हराया हराया विघ्न श्री गणराया हराया हराया विघ्न श्री गणराया विश्वासाधिपती भक्ताचं पालन करता संकट कमयेची धावून विघ्नहर्ता धावून विघ्नहर्ता धावून विघ्नहर्ता सुख समृद्धी आम्हा द्याया सुख समृद्धी आम्हा द्याया तुझी सदैव राहू दे छाया हरी भक्तावरिया छाया चरणी अर्पित जीवन काया धराया हराया विघ्न श्री गणराया गदाया हराया विघ्न श्री गणराया हराया विघ्न श्री गणराया हराया हराया विघ्न श्री गणराया करुण शेती वाडी कुटुंब मानव चाले तुझ्या दर्शनाला लावून वाटेला डोळे लावून वाटेला डोळे लावून वाटेला डोळे धनधान्याचं घर बळाया धनधान्याचं घर बळाया भक्ती भावाचा मोदक खाया हरी भक्तावरिया छाया त्यांनी अर्पित जीवन खाया कराया हराया विघ्न श्री गणराया 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 मनोकामना पूर्ण कराया हिच दुःखाचा दाखवाया मनोकामना पूर्ण कराया हिच दुःखाचा दाखवाया धरी भक्तावरिया छाया त्यांनी अर्पित जीवन खाया कराया हराया विघ्न श्री गणराया कराया हराया विघ्न श्री गणराया
आमच्या सून कष्ट करतोच नष्ट का कटकच सोसावी नंदलाला या कानाला तुमची लाज असावी नंदलाला या कानाला तुमची लाज कसा भगवानचा विषय होता म्हणून बुवा काटे तर बघा आहे किशोर माझा हा पोर जागईट सावी बोलण्यात तुमच्या कधीतरी या सत्य दिसावी तो आवडतो तुम्हाला चूक तुमची ही असावी व म्हणाले की रामा गवळणींना हा त्रास देतो म्हणून नंदाकडे म्हणजे माझ्या पिताकडे जाऊन यांनी तक्रार केली आणि म्हणून उत्तर काय आहे किशोर माझा हा पोर जागयच सावी बोलण्यात तुमच्या कधीतरी या सत्य कधी सावी तो आवडतो तुम्हाला चूक तुमची असावी कारण तरी किती यांच्या फोड्या केल्या तरी या गवळणी शेवटी पुन्हा कृष्णाकडे घ्यायच्या लाडूगडी लावायला कारण त्याच्याशिवाय त्यांना जमत नव्हतं कारण कृष्ण होतात तसा सर्वांना माहिती आहे म्हणून व तुमच्या गवळणीची गाठ दिली आणि आता माझ्या गवळणीकडे वळतो सुंदर चेहरा काळा टिकूर पडणारा सुंदर चेहरा काळा टिकूर पडणारा गवळणीचे कारण विषय कसा आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे इथल्या ठिकाणाचं पावित्र्य माझ्या माता भगिनीचं पावित्र्य राखूनच त्यांचा मान सन्मान राखूनच वारी करणार गवळण देखील तशीच सादर करतोय स्पष्टीकरण देखील देतोय बोल बघा गोकुळ वाड्यात बोंबवटली बघा या लोक पळत सुटली वेडी झाली हसून हसून सारी वेडी झाली हसून हसून हिची गाठ मारली गाठ मारली हो कसून मंडळी विषय असा आहे की या गवळणींनी म्हटल्याप्रमाणे हा जो काना आहे तो या सगळ्यांच्या घरी जाऊन रात्री अपरात्री शिंक्यावरील हंडी फोडणे त्याच्यातलं दही दूध पिणे या खोड्या करत होता आणि तेवढ्याच तत्परतेने या गवळणी देखील त्या कानाची खुणी करायच्या एवढी चूक असेल तर यशोदा माईकडे मोठी आहे चूक असं करून खोटं नाट्य सांगायच्या आणि म्हणून या कानाने ठरवलं की आज याची गाठ मारायची म्हणून रात्री गवळण झोपलेली असताना तिच्या नवऱ्याची दाढी आणि हिच्या केसांची वेणी याची कानाने गाठ मारली आणि जी काय फजिती झाली ती या गवळणीतून मांडतोय सोपा विषय आहे बघा गोकुळ वाड्यात बोंबवटली बघा या लोक पळत सुटली गोकुळ वाड्यात बोंबवटली बघा या लोक पळत सुटली वेडी झाली हसून हसून सारी वेडी झाली हसून हसून हिची गाठ मारली गाठ मारली गाठ मारली हो कसून हिची गाठ मारली गाठ मारली गाठ मारली हो कसून
मंडळी स्तवन गवळण सादरीकरण झालेलं आहे आणि आता शक्तिपुराचा जो खरा गाभ आहे तो म्हणजे प्रश्न उत्तर सवाल जवाब. शाहिरांनी आमच्या समोर प्रश्न ठेवलाय. सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना तो कोणत्या देवाला शरण गेला, त्या बुद्धी देऊन कोणी उपदेश केला, असा भगवानचा प्रश्न आहे. ठीक आहे. खाली अध्याय 6 ओवी क्रमांक 43-44 वरील कथा पटवा. ग्रंथ काय भगवानी सांगितला नाही, परंतु अध्याय आणि ओवी या ठिकाणी सांगितलेले आहे. तर बुवा तुमच्या प्रश्नाचा उत्तर देणार आहे. तत्पूर्वी मंडळी सर्व आपण विचारवंत आहात, अभ्यासू आहात, आध्यात्मिक आहात. आपला जो हिंदू धर्माचा साठा आहे 6 शास्त्र 18 पुराणे 4 वेद ग्रंथ संत असा अफाट साठा आपल्या संत मंडळींनी केलेला आहे. प्रत्येकाने आपल्या परीने आपापल्या परीने त्याची मांडणी केलेली आहे आणि त्यामुळे हजारो ग्रंथ लाखो ग्रंथ या ठिकाणी आपल्या हिंदू धर्मामध्ये आहेत. प्रत्येकाने वेगवेगळं मत सांगितलेलं आहे. बुवांनी जो आता प्रश्न विचारलाय
तो त्यांच्या ग्रंथानुसार त्यांनी उभी आणि अध्याय देखील सांगत आहे बुवा त्याची दुसरा भाग देखील असू शकतो. आमच्या जे वाचनात आलंय ते तुम्हाला सांगतोय. कुठे असाल तर लक्ष ठेवून ऐका. पहिला तुम्हाला कथा पटवून देतो आणि मग उत्तर सांगतो. तर विषय असा आहे बुवा उत्तराचा की शंकराने सांगितलं की मी निराकाराच्या शेवटी प्रपंच हा टिस्त राजस युगात सृष्टीचा आरंभ केला. त्या नारायणाच्या पोटी नाभिक कमळापासून 4 दिवसात ही सृष्टी जन्मली. जवळ ब्रह्मा होताच तो ही सृष्टी निर्माण झालेली पाहतात भयभीत होऊन न्यावळून पाहू लागला. तो काहीच दिसेना तेव्हा त्याला अधिक भीती उत्पन्न झाली. नंतर त्याने ज्योतिर्लिंगाचे चिंतन करून उग्र तपत ध्यान केले. तेव्हा मी प्रकट झालो. मला पाहताच ब्रह्मदेव म्हणाला, देवा आपण मला प्रसन्न झाला तरी निराकार रूपी रात्रीचा अंधकार दूर करून सृष्टी रचनेचा दिवा लावावा ही माझी इच्छा पूर्ण करावी ही इच्छा व्यक्त केली. मग मी ब्रह्म देवा सृष्टी कार्य करण्यास सिद्ध नामाचा महिमा दिला. तेव्हा त्याचे चित्त शांत झाले. तर बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे तर ब्रह्मदेव शंकराला शरण गेला व शंकराने त्याला सिद्ध नामाचा उपदेश केला. हे तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर आहे. आणि आता माझा प्रश्न आजच्या या वारीसाठी बुवांना परत दिलेला आहे परंतु माझ्या या प्रेक्षकांसाठी सांगतो. ईश्वराचा अक्षम्य अपराध करणाऱ्या पिताश्रीच्या भेटीला आई व बाळ गेले असता पिताश्री समोर येतात. त्या बाळाने पित्याचा वध केला. पुन्हा एकदा सांगतो. ईश्वराचा अक्षम्य अपराध करणाऱ्या पिताश्रीच्या भेटीला आई व बाळ गेले असता पिताश्री समोर येतात. त्या बाळाने पित्याचा वध केला. ते बाळ पूर्वजन्मीचं कोण? एवढाच प्रश्न आहे बुवा. ग्रंथ आधारे असावं. प्रश्न बदलतोय. गायनाच्या ठेक्यावर रचित जन दंगणारा नृत्य गायनाच्या ठेक्यावर रचित जन दंगणारा अनाच्या विषयाच्या वादामध्ये या दोन्ही बुवांना मी उलटा टाकणारा शाही तुम्ही माणी ग्रंथ पुराणाचे ज्ञानी शाहीर तुम्ही माणी ग्रंथ पुराणाचे ज्ञानी सवय तुम्हाला न माळ तुडवायची वेळा झाली बुंदी उडवायची वेळा झाली तुमची उडवायची. उडवायची
आणि कार्यक्रमाचं औचित्य साधून एक छोटंसं गीत सादर करतोय आणि माझ्या प्रथम व्यक्तीला पूर्ण विराम देतो. बघा, सुखा देवी आदि माया माझी माऊली, संकटिया भक्तांना तूच पावली. हो सुखा देवी आदि माया माझी माऊली, संकटिया भक्तांना तूच पावली. दैत्या मारण्या विश्व ते तारण्या, ते दैत्या मारण्या विश्व ते तारण्या, रणी तू धावली. सुखा देवी आदि माया माझी माऊली, संकटिया भक्तांना तूच पावली. या ठिकाणी माझ्या कलेच्या जाणीवीतून या ठिकाणी प्रथम फेरी थोडकी मोडकी का होईना आपल्या समोर सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय. प्रथम फेरीला सूर्य पूर्ण विराम देतो आणि शाहिरांना दुसऱ्या फेरीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.